माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा. मित्रांनो, पीक पाणी हा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांची नोंद सातबारावर अचूक व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ई पीक पाणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांनी पेरलेल्या पिकांची स्वयं नोंदणी करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचा वापर करून शेतकरी बंधूंनी आपला पीक पेरा नोंदविणे गरजेचे आहे. ई पीक पाणी व्हर्जन 2 या मोबाईल ॲपमध्ये खातेदार नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेऊया. नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल्स म्हणजेच अँड्रॉइडद्वारे गुगल प्ले स्टोअर वरून किंवा वेब लिंक वरून ॲप डाउनलोड करून स्थापित म्हणजेच इन्स्टॉल करावा. ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपणास स्वागत पानावर नेले जाईल. त्या पानावरून उजवीकडे स्क्रोल केल्यास पुढील पानावर ॲप वापरण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती दर्शविली जाईल. त्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये सेटिंग्स आहेत का याची खात्री करावी. परत उजवीकडे स्क्रोल केल्यास पुढील पानावर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती व लोकेशनची अचूकता मिळवण्यासाठी मोबाईलमध्ये करावयाची सेटिंग्स याची माहिती दर्शविली आहे. त्याप्रमाणे सेटिंग्स करून घ्यावेत. अद्ययावत गट नंबर 712 आणि 8ची प्रत. वैयक्तिक जमीन मालक आपली नोंदणी करतील. सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव 712 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे ते स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील. नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाहणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खालीलप्रमाणे करावे. लोकेशन या आयकॉनवर दोनदा क्लिक करून लोकेशन प्रकार म्हणजेच मेथड ही फोन फक्त याप्रमाणे सेट करावे. त्याचप्रमाणे इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ला बंद ठेवावे किंवा अक्षांश रेखांश अचूकता मिळवण्यासाठी आपला मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा. पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर माहिती सर्व्हरवर अपलोड करण्यासाठी पुन्हा वायफाय किंवा इंटरनेट सुरू करावा व नंतर माहिती अपलोड करावी. नंतर हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक केल्यावर मोबाईल नंबर प्रविष्ट करा असे स्क्रीनवर दिसेल. खातेदाराने ॲपमध्ये मोबाईल नंबर नोंदविल्यानंतर हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला 4 अंकी संकेतांक पाठवण्यात येईल. हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक केल्यावर आपण खातेदार नोंदणी या पानावर याल. आपण ॲपमध्ये पूर्वीच नोंदणी केली असल्यास आपला 4 अंकी संकेतांक टाकून पुढे जाता येईल. जर आपण संकेतांक विसरला असल्यास संकेतांक विसरलात या बटनवर क्लिक करून संकेतांक मिळवा व तो प्रविष्ट करून पुढे जावे. आपण यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नवीन खातेदार नोंदणी करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा या बटनवर क्लिक केल्यावर नोंदणीसाठी आपण पुढील पानावर जाल. या पानावर तुम्हाला गाव निवडा हे स्क्रीन दिसेल. त्याखाली दिलेल्या पर्यायामधून आपण आपला महसूल विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडावे व पुढे जाण्यासाठी हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक केल्यावर आपण खातेदार निवडा या पानावर येऊ. खातेदाराचे नाव शोधण्यासाठी या पानावर 5 पर्याय दिलेले आहेत. पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडून आपण आपले नाव शोधू शकता. त्यासाठी या 5 पर्यायांपैकी दिलेल्या मोकळ्या जागेत योग्य ती माहिती भरून शोधा या बटनवर क्लिक करून आपले नाव शोधू शकता. उदाहरणार्थ 5 पर्यायापैकी पहिले नाव निवडल्यास मोकळ्या जागेत रामभाऊ असे नाव टाकून शोधा म्हटल्यास त्या गावातील रामभाऊ नावाचे सर्व खातेदारांची यादी दाखविल्या जाईल. त्यापैकी आपले नाव शोधून त्यावर क्लिक केल्यास खातेदार निवड होईल. त्यानंतर हिरव्या बाणावर क्लिक करून पुढे जावे. आपणास खाते क्रमांक व गट क्रमांक माहिती असल्यास ते टाकून खातेदार शोधता येईल. पुढील पानावर नोंदणी अर्ज हे पेज उघडेल. त्यामध्ये खातेदाराचे नाव व त्याच्या नावावर असलेल्या गावातील खात्यांचे क्रमांक दाखविल्या जातील. नंतर हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करून पुढे जावे. त्यानंतर आपणास आपल्या कोणत्या मोबाईलवर नोंदणी होत आहे हे दाखविणारा मेसेज दिसेल व आपला मोबाईल क्रमांक बदलवायचा आहे का हे विचारले जाईल. आपणास मोबाईल क्रमांक बदलवायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला यावर क्लिक करावे. अन्यथा पुढे या बटनवर क्लिक करून समोर जावे. त्यानंतर वर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर 4 अंकी संकेतांक पाठविला जाईल. तो संकेतांक दिलेल्या मोकळ्या चौकटीत प्रविष्ट करावा.
सांकेतांक प्राप्त न झाल्यास सांकेतांक परत पाठवा या बटनवर क्लिक करून तो प्राप्त करून प्रविष्ट करावा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करून पुढे जावे। याप्रमाणे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन व आपण पीक पाहणीच्या होम पेजवर प्रविष्ट व्हाल। धन्यवाद।